मावशी, ही कोण तुमची मुलगी आहे ना? वय वय रखमा आहे ती, 9वीत शिकते. हा हा हा. मग तिला असं बाजूला का बसवलं? तिला कावळा शिवलाय. अगं पिरियड चालू आहेत तिला. ही मग असं बाजूला का बसवलं? असं कसं म्हणतात? आता तिला इथं बोलवलं तर समजे गाव बंगून नाही जाणार, आणि 2-4 दिवसात समध्या गावाला कीड लागून जाईल. मावशी, असं काही सुद्धा होत नाही. होत. आता कालचीच गोष्ट, काल तिचा निस्ता हात दुधाच्या भांड्याला लागला, समद दूध नासून गेलं. अहो मावशी, तुम्ही दुधाचं भांड नीट घासलं नसेल. असं कसं म्हणते तुम्ही? अहो आम्ही सुद्धा मुलीच आहोत की. पर अहो आपल्याच मुलीला घरातून अशी वागणूक मिळाली, किती वाईट वाटत असेल तिला. ताई खेळायला चल ना. वंदे, तुला किती वेळा सांगितलं 2-4 दिवस ताईला हात नाही लावायचा म्हणून? गप्पळ, गाईला हात लावणी आधी. अगं जा ना, गाईला हात लाव. मावशी, अहो आता हा गाय काय प्रकार आहे? अगं आता अशा मुलीला जर हात लावला आणि त्याच्यानंतर गायला जर पटकन हात लावला ना, तर आपण पवित्र होतो. अहो म्हणजे आता पवित्र नाहीये का ती? आणि मावशी तुम्हाला गंमत माहितीये का, गाईला सुद्धा पाळी येते. या बया, गाईला पाळी? अहो हो मावशी, कुठल्याही मादीला जोपर्यंत पाळी येत नाही ना, तोपर्यंत तिला मूल होऊच शकत नाही. अहो मावशी, मुलगा असो किंवा मुलगी, ठराविक वयात हे असे नैसर्गिक बदल होतातच. त्याच्यात विटाळ अशुद्ध असं काही नसतं. आणि या नैसर्गिक बदलांमुळे तिच्यावर का अन्याय? अहो माझं ऐका, तिला जवळ घ्या. अशा दिवसांमध्ये जास्त प्रेमाची गरज असते तिला. मावशी मावशी, तुम्ही अजिबात घाबरू नका, काहीही शिवाशिव होणार नाहीये. रखमा, जाग तू उठ आणि स्वच्छ हात धु आणि आतलं दुधाचं पातेलं घेऊन ये. अगं काही पण मावशी तुम्ही थांबा, काहीही होणार नाहीये. रखमा जा बरं जा. घाबरू नका, काही होत नाही. आपण बघूया दुधाला काही होतंय का ते. अरे वा, आणलंच दूध, दे इकडे. बघा मावशी बघा, काही झालंय या दुधाला? नाही झालं ना? ये ग बस आमच्यात. चुकलीच म्या, उगीच माझ्या लेकराला लांब बसवलं. नाहीतर काय. सोनं ग माझं ते. राकेश, खेड्यातले लोक किती चांगलं बोलतात नाही, आणि आधारात इथे ते किती. आपण आल्यापासून ना गावकऱ्यांनी अगदी आपल्याला घरच्या सारखं वागवलंय बघ. अरे चांगलं बोलणं हे माणसावरतीच अवलंबून असतं, पण या लोकांमध्ये अंधश्रद्धा खूप आहेत. हो बरोबर आहे. अनेक गोष्टी झाल्या ना की त्यामागे चमत्कार आहे असं लोकांना वाटायचं. म्हणजे साधी वीज जरी चमकली ना तरी सुद्धा देवाचा कोप झाला वगैरे वगैरे लोक बोलायचे. पण ना या गोष्टींमागचं विज्ञान आता हळूहळू कळायला लागलं. पण या सगळ्यासाठी राकेशला थँक्स करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण गावात आलो, सगळं कळलं आपल्याला, आणि 7 दिवस कसे गेले मज्जा मस्ती करत कळलं पण नाही. मला तर माहितीये या गावामध्येच येऊन कायमचं राहावं वाटतंय. बघ ना, इथे माणसांची गर्दी नाही आणि ट्रॅफिकचा वैतागही नाही. थांबा, मला सुचतंय. इथे माणसांची गर्दी नाही, ट्रॅफिकचा वैताग नाही, आणि इथून पुढे रीना तो बघ काय म्हणते. हा बोल राकेश. अगं उद्या गावात ना काहीतरी कार्यक्रम आहे बरं का. गावातल्या सगळेच जण सांगणार आहेत. मला एक आयडिया सुचली बघा. जर आपण पाटील आणि देशमुख सरांना इथे बोलवलं तर चालेल की. ग्रेट आयडिया. म्हणजे पाटील सर शाळेमध्ये अंधश्रद्धेवरचे प्रयोग पण दाखवतील, आणि देशमुख सर गाडगे बाबांवर बोलतील. मसोबा राया, कौल दे रे, पाणी लागू दे हिला. मिळाला कौल, आता पाणी नक्की लागेल. काय विठोबा, काय चाललंय? कौल मिळाला. कसला? तो म्हणला इथे हिला पाणी लागल. हो. अरे विठोबा, आपण आपलं यंत्र लावून इथे तपासलं की नाही? अरे इथे पाणी नाही लागणार. अहो पाणक्याला विचारलं आणि आता कौल पण दिलाय, आणि तुम्ही काय म्हणता राव? अरे विठोबा, आहे बघ, तू जर इथे विहीर खणलीस ना तर तुझे हजारो रुपये वाया जातील. काय म्हणता? ये ये राकेश, ये पायल, ये. काका काय चालू इथे? अरे यांनी कौल लावलाय. कौल? अरे कंचही काम करायचं असेल ना तर पहिला आम्ही देवाला कौल लावतो. आता देवाला कौल लावला, देवाने सांगितलं इथे हिला पाणी लागल तर पाणी लागल. अरे राकेश, मी इथे माझं इन्फ्रासेन्सर मशीन लावून चेक केलं, इथे पाणी नाहीये. आता यांचं यंत्र मोठं काम तर देवाचा कौल मोठा. अहो विठोबा, हे बघा, देवाने कौल दिला आणि इथे पाणी नाही लागलं तर मी देवाला जबाबदार धरणार का? आणि झालेल्या पैशाचं नुकसान देव भरून देणार आहे का? एकदम बरोबर बोलताय बघा. आता गेल्या आठवड्यात तालुक्याच्या गावाला कुस्त्याची दंगल होती. कौल लावला मी जितल का? आता कौल मिळाला म्हणून आनंदात गेलो,
कसलं काय पहिल्याच फेरीत होताना पडलो. आता कुठं बदनामी नको म्हणून गप बसलो. बघा विठोबा, कौल लावला, कौल मिळाला, तरी जे व्हायचं तेच होतं. विठोबा काका, अहो कदाचित तुमची कामं होतही असतील कौलामुळे, पण ही सगळी अंधश्रद्धा आहे. कौल लावणं, कौल न लावणं याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. आता तुम्ही सांगताय म्हणून तुम्ही सांगायची तैर खांदायची तर खंदू. विठोबा, आता लक्षात ठेवायचं, कौल लावायचं असेल तर साहेबांच्या यंत्राला लावायचा. हे यंत्र खोटं बोलत नाही. पटलं बाबा, पटलं. आता जे काय करायचं ते श्रद्धेनं, अंधश्रद्धेने नाही. कसं बोललास? आजोबा, तुमच्या गावामध्ये येऊन आम्हाला खरंच खूप छान वाटलं. शहरामध्ये असं वातावरण आम्हाला कधी बघायलाच मिळालं नाही. आणि गावातली ती मातीची घरं, ते टेकडीवरचं मंदिर, एवढं सगळं पाणी, वा वा वा, खूप खूप मजा आली. खरंच खूप धमाल आली. आवडलं ना तुम्हाला? मग हे बघा पोरांनो, हमेशा आमच्या गावात येत चला. आणि या गावात सुधारणा कशी होईल इकडे लक्ष द्या. नक्की आजोबा, नक्की. आम्ही नमस्कार करतो, तुम्हाला आशीर्वाद द्या. मुलांच्या मध्यस्थीमुळे देशमुख सर आणि पाटील सर गावात आले. नमस्कार सर्व. देशमुख सर केमिस्ट्रीचे म्हणजेच रसायनशास्त्राचे. यामुळेच वेगवेगळी रसायनं वापरून भोंदू बाबा फसवे साधू सामान्य लोकांना कसं फसवतात, अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांना कसं गंडवतात हे सरांनी सविस्तरपणे सांगितलं. जी काही होती ती आपण आता काढून टाकलेली आहे. अशा प्रकारे भोंदू बाबा आपल्याला त्या ठिकाणी चमत्कार दाखवून फसवत असतात. आपण अशा चमत्कारांना अजिबात बळी पडायचं नाही, कारण याच्या पाठीमागचं. याशिवाय भारतभर अनेक बाबा, साधू, महंत, अक्का आणि अम्मा या भक्तांना लुबाडतच असतात, अशास्त्रीय गोष्टी सांगून फसवतच असतात याची कल्पना दिली. बऱ्याच भोंदू बाबांचा भांडाफोड, पर्दाफाश आपण टीव्हीवर बघतच असतो. शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांनी आपल्या परिसरातल्या लोकांना अशा अंधश्रद्धेपासून सावध राहायला सांगावं, आपल्या ज्ञानाचा फायदा गावाच्या विकासासाठी कसा करावा हेही त्यांनी सांगितलं. मी पायलला या ठिकाणी निमंत्रित करतो. तिने ह्या दिव्यामध्ये थोडंसं पाणी भरायचं आहे आणि नंतर मग आपण हा जो काही दिवा आहे हा पाण्याचा दिवा या ठिकाणी पेटवणार आहोत. पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी दिवा पेटवायचा आहे. आपल्या सर्वांच्या समोर आपण या दिव्यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि पाणी टाकल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते आपण या दिवा या ठिकाणी पेटवलेला आहे. खरं तर असं कधी शक्य आहे का? नाही. असं जर झालं असतं तर आपण प्रत्येकाने घरी कुठल्याही स्वरूपाचा गॅस वापरला नसता, रॉकेलची आपल्याला अजिबात काळजी राहिली नसती. आपण प्रत्येकाने दिव्यामध्ये पाणी भरलं असतं आणि पाण्यावरती स्वयंपाक बनवला असता, पाण्यावरती दिवे पेटवले असते. परंतु असं कधी होत नाही. तरी देखील मात्र या ठिकाणी आपल्याला समोर हे घडताना दिसतंय. या दिव्यामध्ये आपण पाणी भरलेलं होतं, याला कुठल्याही स्वरूपाची वात लावलेली नाही. परंतु पाहुणे ज्यावेळेस आपण हे पाणी भरत होते त्यावेळेस पाणी भरून झाल्यानंतर ह्या दिव्याचं झाकण लावत असताना मी या ट्रेमध्ये प्लेटमध्ये ठेवलेला जो काही छोटासा दगड होता, एक खडा होता किंवा एक केमिकल होतं, ते नकळतपणे मी माझ्या बोटामध्ये घेतलं आणि ते ह्या पाण्यामध्ये टाकलं, ज्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड किंवा त्याला फक्त कार्बाईड असं देखील म्हटलं जातं. आणि आमच्या केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये हे उपलब्ध असतं किंवा जे वेल्डिंगचे शॉप्स असतात, वेल्डिंगचे दुकानं असतात, त्या ठिकाणी देखील हे उपलब्ध असतं. तो कार्बाईडचा थोडासा खडा मी पाण्यामध्ये टाकला. पाणी आणि कार्बाईड यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि ती अभिक्रिया झाल्यानंतर त्याच्यामधून ॲसिटिलीन नावाचा वायू बाहेर पडतो की जो ज्वलनशील असतो. त्याला तुम्ही जर पेटवलं तर त्या ठिकाणी तो पेट घेतो. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी पाण्याने अजिबात पेट घेतलेला नाही, तर जो काही ॲसिटिलीन वायू मुक्त झालेला होता त्या वायूने पेट घेतलेला होता. त्यामुळे प्रत्यक्षात पाण्याने पेट घेतलेला नाही, कृपया लक्षात घ्या. तात्पुरतं समजा की रीनाला देखील बाहेरची बाधा झालेली आहे, कुणीतरी नजर लावलेली आहे, तुला करणी कवटाळ केलेलं, जादूटोना केलेला आहे आणि रीनाचं जादूटोना आपल्याला आता बाहेर काढायचं आहे. रीना बाबांच्या दरबारामध्ये आलेली असं तात्पुरतं समजा. आता बाबांच्या हातामध्ये जोपर्यंत लिंबू येत नाही तोपर्यंत बाबा सामर्थ्यशाली आहे असं आपल्याला वाटत नाही. कारण आपल्याला कल्पना आहे, रस्त्यावर जर लिंबू पडलेलं असतं तर आपण हात लावतो का? लावत नाही. रस्त्यावरती जर लिंबू पडलेलं असतं तर आपण ते ओलांडत नाही. कारण अशा स्वरूपाच्या लिंबांची त्याला मिरची वगैरे अडकवलेली असते, आपल्या मनामध्ये प्रचंड दहशत असते
आपण जर त्याला स्पर्श केला किंवा ते ओलांडलं तर आपल्याला काहीतरी जादूटोणा होईल, बाहेरची बाधा होईल, आणि म्हणून आपण त्या गोष्टींना स्पर्श करत नाही. त्यामुळे आता माझ्याकडे लिंबू आहे आणि रीनाला तात्पुरती समजा की बाहेरची बाधा झालेली आहे, बाबांच्या दरबारामध्ये आणलेला आहे. आता मी मंत्र म्हणतो, मनातल्या मनामध्ये मंत्र म्हणतो. याचं कारण मी जर जोराने मंत्र म्हटलं तर तुम्ही ते सर्वजण ते शिकून घ्याल आणि उद्यापासून भूतबाधा काढायचा धंदा सुरू कराल. आता मी मंत्र म्हटलेले आहेत, सर्व दिशांनी मी आता लिंबू या ठिकाणी ओळून टाकतोय. आणि नंतर मग हा जो काही लिंबू आहे, हा लिंबू मी आता कापून दाखवतो आपल्याला. लिंबू कापल्यानंतर काय बाहेर पडतं शक्यतो? लिंबाचा रस बाहेर पडतो, बरोबर की नाही? आता मी लिंबू या ठिकाणी कापलेला आहे आणि बघूया मी लिंबू आता या रीनाच्या हातावरती पिळतो. काय बाहेर पडतं तुम्ही मला ते सांगा. लिंबातनं आपल्याला दिसतच असेल की रक्त बाहेर पडताना दिसतंय. बरोबर आहे. रीनाची बाहेरची बाधा जी काही होती ती आपण आता काढून टाकलेली आहे. अशा प्रकारे भोंदू बाबा आपल्याला त्या ठिकाणी चमत्कार दाखवून फसवत असतात. आपण अशा चमत्कारांना अजिबात बळी पडायचं नाही, कारण याच्या पाठीमागचं ज्ञान जे आहे किंवा जे काही विज्ञान आहे ते विज्ञान जर आपल्याला कळालं तर मला वाटतं की आपण अशा प्रकारे भोंदू बाबांच्या चमत्कारांना बळी पडणार नाही. आता याच्या पाठीमागचं कारण आपण जाणून घेऊया. कसं घडलं असेल हे? खरंच लिंबामधून रक्त बाहेर पडतं का? तर नाही. परंतु हे घडलं असं की कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी ही जी काही सुरी माझ्या हातामध्ये आपल्याला दिसते, ह्या सुरीला मी मिथाईल ऑरेंजच्या सोल्युशनमध्ये बुडून आणलेलं होतं. ते मिथाईल ऑरेंजचे कण लिंबू कापत असताना त्या लिंबामध्ये गेले. लिंबाचा जो काही रस आहे तो लिंबाचा रस हा ॲसिडिक आहे, त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, ॲसिड आहे, आम्ल आहे त्याच्यामध्ये. आणि मिथाईल ऑरेंज ज्यावेळेस ॲसिडच्या संपर्कामध्ये येतं त्यावेळेस त्याचा रंग बदलतो आणि लाल रंगाचा त्या ठिकाणी ज्यूस बाहेर पडताना आपल्याला दिसतो, लिंबाचा रस त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. प्रत्यक्षामध्ये ते रक्त नव्हतं हे कृपया लक्षात घ्या. बंधुभाव, तुमच्या डोळ्यात देखत अशा पद्धतीने तुमचा पेशंट त्या ठिकाणी दरबारामध्ये आलेला असतो, लिंबू तुम्ही आणलेलं असतं, बाबा मंत्र त्या ठिकाणी मारतात आणि मंत्र मारल्यानंतर तुमच्या डोळ्यात देखत लिंबू कापतात आणि लिंबू कापल्यानंतर लिंबातून जर आपल्याला रक्त बाहेर पडताना दिसलं तर आपल्याला त्या ठिकाणी विश्वास बसतो, आपल्या डोळ्यात देखत चमत्कार घडलेला असतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी फसतो. कारण सर्व जे काही गोष्टी घडतात त्या सर्व आपल्या नजरेच्या देखत घडत असतात आणि म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. कारण आपल्याकडचा संस्कृती तशीच आहे की जोपर्यंत आपण चमत्कार बघत नाही तोपर्यंत आपण नमस्कार करत नाही आणि जो जो कोणी चमत्कार करतो आपण त्यावरती विश्वास ठेवतो. कारण आपल्याला असं वाटतं की चमत्कार करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी दैवी सामर्थ्य असेल, त्याच्याकडे काहीतरी मंत्र सामर्थ्य असेल असा आपल्या त्या ठिकाणी विश्वास असतो आणि म्हणून आपण या चमत्कारावरती विश्वास ठेवतो. तर मंडळी, अशा स्वरूपाचे अनेक चमत्कार बुवा बाबा आपल्याला करून दाखवतात, आपली फसवणूक होते. परंतु या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण अशा स्वरूपाच्या चमत्कारावरती विश्वास ठेवू नका. त्याच्या पाठीमागचं विज्ञान, त्याच्या पाठीमागचं ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या योगे आपली फसवणूक होणार नाही. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद, नमस्कार.